नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, महाराष्ट्र शासनाकडून सामान्य प्रशासन विभागाकडून इथं भरती निघालेली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालय व अधीनस्थ कार्यालयातील गट क संवर्गातील विविध 68 पदांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात बाह्ययंत्रद्वारे घेण्यात मान्यता देण्यात बाबतचा हा जी.आर. आलेला आहे. ओके. आता ही जी भरती निघालेली आहे, माहिती व जनसंपर्क महासंचालयामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून ही भरती घेण्यात येणार आहे. 68 पदे बाह्ययंत्रमार्फत भरली जाणार आहे. ओके. लेटेस्ट हा जी.आर. असणार आहे 28 ऑक्टोबर 2025 चा. आता कोणते-कोणते पदं असणार आहे, पगार किती असणार आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सिलेक्शन प्रोसेसबद्दल पण सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर, Instagram आणि Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ओके. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो, माहिती व जनसंपर्क महासंचालय व अधीनस्थ कार्यालयातील गट क संवर्गातील विविध 68 पदांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात बाह्ययंत्रणाद्वारे घेण्यास प्रस्तावास मान्यता देण्याबाबतचा हा जी.आर. आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सामान्य प्रशासन विभागाकडून हा जी.आर. आलेला आहे. ओके. दिनांक 28 ऑक्टोबर 2025 चा लेटेस्ट हा जी.आर. असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, जे की आपण वाचून घेऊ. माहिती व जनसंपर्क महासंचालयाकडील प्रसिद्धच्या कामकाजाचे तातडीने स्वरूपात पाहता तसेच मनुष्यबळाची असलेली निकट माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पथकास मनुष्यबळाची आवश्यकता व माननीय मुख्यमंत्री, माननीय मंत्री व राज्यमंत्री प्रसिद्धीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करणे या बाबी विचारता घेता माहिती व जनसंपर्क महासंचालय व अधीनस्थ कार्यालयातील दूरचित्रवाणी छायाचित्रकार व उपसंपादक, तांत्रिक सहाय्यक, प्रतिवेदक, चित्रकार, सहाय्यक व सहाय्यक, दूरचित्रवाणी छायाचित्रकार, कॅमेरा सहाय्यक गट क संवर्गातील 7 संवर्गामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये 68 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास प्रस्ताव उक्त संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 27/4/2022 रोजीच्या शासन निर्णयामध्ये गठीत उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार बाह्य यंत्रणेमार्फत सेवा उपलब्ध करून घेण्यास ही बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय. आता माहिती व जनसंपर्क महासंचालय व अधीनस्थ कार्यालयातील दूरचित्रवाणी छायाचित्रकार व उपसंपादक, तांत्रिक सहाय्यक, प्रतिवेदक, चित्रकार, सहाय्यक, दूरचित्रवाणी छायाचित्रकार, कॅमेरा सहाय्यक गट क संवर्गातील 7 संवर्गातील 68 पदांची सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास प्रस्तावात वित्त विभागाद्वारे गठीत उपसमितीने दिनांक 26/9/2025 रोजीच्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे शिफारस केलेली आहे. आता माहिती व जनसंपर्क महासंचालय व अधीनस्थ कार्यालयाच्या शासन निर्णय 18/7/2022 मध्ये मंजूर केलेल्या आकृतीबंधातील खालील तक्त्यातील संवर्गातील नमूद केलेली 68 रिक्त पदे माहिती व जनसंपर्क कार्यालयाने नमूद केलेली वस्तुस्थिती विचारता घेऊन 2 वर्ष किंवा नियमित पदे उपलब्ध होणे यापैकी जे आधी घडेल इतक्या कालावधीकरिता बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास उपसमितीने खालील अटीत राहून मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यात काय सांगितलं गेलेलं आहे, पदांची नाव मी तुम्हाला सांगितलेली आहे, जे याच्यात दिलेले आहे. एकदा परत सांगतो कोणते पद आता दिलेले आहे. दूरचित्रवाणी छायाचित्रकार, उपसंपादक, तांत्रिक सहाय्यक, प्रतिवेदक, चित्रकार, सहाय्यक, दूरचित्रवाणी छायाचित्रक, कॅमेरा सहाय्यक. ओके. अशा गटकची भरती असणार आहे. ही जी भरती असणार 68 पदांसाठी असणार आहे. 2 वर्षाच्या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे किंवा नियमित पदे भेटणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथं कामावर ठेवण्यात येणार आहे. ओके. आता दोघांपैकी जे लवकर घडेल त्याच्यामध्ये तुम्हाला घेण्यात येईल. ओके. आता अट दिलेली आहे याच्यामध्ये, बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना वित्त विभाग शासन निर्णय 27/4/2022 नुसार कार्यवाही करण्यात यावी. ओके. विकसित महाराष्ट्र 2047 चे विजन डॉक्युमेंट विचारता घेऊन महासंचालयाने पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करून प्राध्यापकाने मंजूर करून घ्यावे असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये पदांची नावे दिलेली आहे, अनुक्रमांक, पदनाम, आता वेतन श्रेणी दिलेली आहे, पदांची संख्या दिलेली आहे, जी की असणार आहे सरळ सेवेतील रिक्त पदांची संख्या. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे दूरचित्रवाणी छायाचित्रकारासाठी S17 सॅलरी 47,600 पासून 1,51,100 पगार या 9 पदे असणार आहे. आता त्याच्यानंतर 2 नंबरचं पद जे असणार आहे
उपसंपादक एस 16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार 27 पदं बघायला मिळतात. 3 नंबरचं जे पद असणार आहे तांत्रिक सहाय्यक एस 15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार, याच्या 6 पदे बघायला मिळतात. 4 नंबरचं प्रतिवेदकसाठी एस 12 सॅलरी 32,000 पासून 1,16,000 पगार असणार, याच्या 14 पदे बघायला मिळतात. 5 नंबरचे जे पद असणार आहे चित्रकारासाठी एस 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार 3 पदं बघायला मिळतात. 6 नंबरचे जे पद असणार आहे सहाय्यक दूर चित्रवाणी छायाचित्रकारासाठी एस 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार 2 पदे बघायला मिळतात. 7 नंबरचे जे पद असणार आहे कॅमेरा सहाय्यकसाठी एस 3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार 7 पदे बघायला मिळतात. एकूण 68 पदांसाठी ही भरती घेण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर आता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने बाह्य यंत्रणेमार्फत सदर मनुष्यबळ भरताना वित्त विभाग दिनांक 27/4/2022 मध्ये नमूद केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणाने पालन करावे. याप्रमाणे बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळाची सेवा घेताना या पदांच्या नियमित पदभरतीमध्ये जितका खर्च आला असता त्या खर्चांच्या कमीत कमी 20 ते 30% इतकी बचत होईल याची दक्षता घ्यावी. सदर बचतीची नोंद वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 27/4/2022 मध्ये सोबतच्या प्रपत्रात ठेवावी. तसेच बाह्य यंत्रणेद्वारे कामे करून घेण्यासाठी शासनाने विहित केलेल्या नियम व कार्यपद्धती यांचे पालन करून त्यानुसार बाह्य यंत्रणेची निवड करून 68 पदांची सेवा बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यात यावी. ओके. त्यानंतर इथं सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिलेला आहे प्रधान सचिव, त्याच्यानंतर दिनांक 5/8/2025 मध्ये प्रधान सचिव, दिनांक 6/8/2025 मध्ये दिलेल्या मंजुरीची अधिक राहून, तसेच अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग व सचिव वित्त विभाग यांच्या उपसमितीने दिनांक 26/9/2025 बैठकीतील दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पद वगैरे मी सांगितलेले आहे. आता ही जी सध्यापुरती ही पदे 68 पदे बाह्य यंत्रणेमार्फत घेतली जाणार आहे. नंतर नियमित पदे भेटल्यानंतर तुम्हाला काढण्यात येईल किंवा तुम्हाला इथून परीक्षा वगैरे पास होऊन तुम्हाला तिथं नियमित करण्यात येईल. आता तुमचा डाऊटच एक असेल तर अप्लाय कसं करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे, जे की माहिती व जनसंपर्क महासंचालय आहे त्याचा ऑफिस मुंबईमध्ये. ओके. महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागमध्ये आपल्याला स्वतः या ठिकाणी जायचं आहे आणि त्यांना हा GRची आपल्याला व्हिडिओ PDF फाईलची तुम्हाला मी शेअर करून देईन. हा दाखवायचा आहे आणि मला कोणतं पद तुम्हाला ज्या 7 पैकी जी पद तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज असेल तर त्या पदासाठी तुम्ही इथं अर्ज करू शकता. ओके. आणि तिथून आपण स्वतः अर्ज करून आपल्याला ते कॅमेरे वगैरे जे काही तुम्हाला दूरध्वनी वगैरे येत असेल त्याचं आपण इथं जायचं आहे आणि आपली सिलेक्शन प्रोसेस इथं करून घ्यायची आहे. ओके. आणि याची जर कधी अपडेट वगैरे आली ऑनलाईन पद्धतीने फॉर्म वगैरे भरण्याची जेणेकरून तर शक्यता तर नाहीच आहे, कारण की बाह्य यंत्रणेमार्फत जे पण पद भरले जातात ते डायरेक्टली भरले जातात. त्यांची कोणतीही अपडेट वगैरे येत नाही फॉर्म भरण्याची. ओके. तात्पुरत्या स्वरूपात असल्यामुळे त्यामुळे तुम्ही स्वतः तिथे जाऊन भेट द्या. लवकरात लवकर तुमचं काम होऊ शकतं. ओके. जरी तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, नाहीतर मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला हा जर PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा. एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं. आणि काही डाऊट जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेत असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.